सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आणि तब्बल 2,500 कोटी रुपयांचा वार्षिक उलाढाल असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची एकहाती सत्ता होती. 2023 साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला पराभूत करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पॅनलनं नाशिक बाजार समिती ताब्यात घेतली होती. मात्र आता याच बाजार समितीत गेल्या आठवड्यात भाजपत प्रवेश केलेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनी राजकीय डाव टाकत विद्यमान 15 संचालक आपल्या गोटात घेऊन विद्यमान सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. देविदास पिंगळे मनमानी आणि भ्रष्ट कारभार करत असल्याचा आरोप करत 18 पैकी 15 संचालकांनीही भाजपच्या शिवाजी चुंबळे यांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. स्वतःची मनमानी करून व्यापारी मेटा कुठे चालले, शेतकऱ्या मेटा कुठे चाललेले आणि कर्मचाऱ्यांना खूप मोठा सासुरवास आहे. म्हणजे आता हे बाकीच्या पत्रकारांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण ते कर्मचारी दबावापोटी बाहेर बोलते नाही, व्यापारी बोलत नाही आणि शेतकरी आमच्यासारख्याला सांगितलं तर आम्ही त्याचं काही करू शकत नाही. सत्य बोलतो ऐकतच नाही. त्याचं म्हणजे अशा पद्धतीने वागणं असल्यामुळं सगळेच संचालकांनी ठरवलं का बा हे आपण हातात घेतलं पाहिजे. त्यामुळं मग त्यांच्याबरोबर असलेले सदस्य, माझ्याबरोबर असलेले सदस्य हे सगळे आले आणि एकमुखाने हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. शेतकऱ्याला सुविधा नाही आहेत, पाण्याचे सुविधा नाही, अनेक अशा सुविधांपासून शेतकरी एका बाजूला आहेत आणि हे महाशे आपले चेअरमन यायचं सकाळी 10:30ला मीटिंग घ्यायची. मीटिंगचं प्रोसिडिंग कोणालाही द्यायचं नाही आणि वरून कोणी गेलं बोलायला तर त्याला धमकी द्यायची, तुला इथं या पदावरून काढून टाकेल, त्या पदावरून काढून टाकेल. असं प्रत्येक असे संचालकांना वैतागून गेलं, मार्केटला जाण्याची कोणाची इच्छा होत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी जरी आम्ही राष्ट्रवादी सोबत मी त्यांच्या सोबत गेलो नाही. मी अजितदादाकडे गेलो तर माझे राज्याचे चेअरमन कुसाळकर साहेब आणि रामदास मोरे साहेब राज्य सहकारी संघाचे चेअरमन यांच्या मार्फत मी अजितदादांकडे गेलो. कारण ह्या भ्रष्टाचारी माणसामार्फत आम्ही जाऊच शकत नाही. यांनी एकही संस्थेमध्ये चांगलं काम केलेलं नाही. जिल्हा बँक असेल, कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, या माणसासारखा भ्रष्टाचारी या सैतान जगात सुद्धा सैतान सापडणार नाही, एवढा तो सैतान माणूस आहे आणि त्याला भ्रष्टाचार सोडून काहीच करता येत नाही. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते देविदास पिंगळे यांनी या फोडाफोडीच्या राजकारणाला गिरीश महाजन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. संचालक फोडण्यासाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि प्रत्येक सदस्याला 50 लाख रुपये आणि कुंभमेळ्यात 5 कोटी रुपयांची कामे देण्याचं आमिष दाखवून ही फोडाफोडी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी हे सगळे आरोप फेटाळत देविदास पिंगळे यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय. पण ही माझा दृष्टिकोन एकच आहे का संस्था चांगली चालली पाहिजे, संस्था राहिली पाहिजे, त्या दृष्टीतून राजकारण केलं पाहिजे. आणि एका संचालकाला सिंहस्थामध्ये 5-5 कोटी रुपयाचे कामं कबूल केले. फोनवर रात्री प्रत्येकाशी बोलणं करून दिलं. एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये रात्री ते सगळे गोळा केले आणि फोनवरून त्यांनी त्या ठिकाणी बोलणं करून दिलं की सिंहस्थाच्या कामामध्ये प्रत्येक संचालकाला 5 कोटी रुपयाचे कामं देणार. कोणी कबूल केलं? गिरीश महाजन, दुसरं कोण देणार आहे? आणि म्हणून अशा पद्धतीने हे करणं, पैशाची लालूच दाखवणं, अशा पद्धतीने करणं हे योग्य नाहीये. आणि या गोष्टी मी माननीय अजित पवार यांच्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच मी त्यांच्या कानावर घालणार आहे या सगळ्या घटना आणि उद्याकडे बघूया काय होतं. गिरीश महाजन. दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर 18 पैकी 15 सदस्यांनी अविश्वास आणल्यानंतर आता येत्या 11 तारखेला या विश्वासाबाबत जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी बाजार समितीच्या संचालकांची बैठक बोलावलेली आहे. त्या बैठकीत हा विश्वास ठराव मंजूर केल्यानंतर सभापती पदाची निवडणूक पार पडेल अशी माहिती देण्यात आली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती श्री देवीदास आनंदराव पिंगळे यांच्या विरुद्ध 18 संचालकांपैकी 15 संचालकांनी सही करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने 11 मार्च रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत किंवा नामंजूर करण्याबाबत ती सभा तिथे आयोजित करण्यात आलेली आहे. अविश्वास ठराव मंजूर करायची प्रक्रिया अशी आहे की एकूण संचालकांच्या 50% पेक्षा जास्त संचालकांनी तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे सादर केला पाहिजे आणि ज्या दिवशी अविश्वासाची सभा होईल त्या दिवशी 2/3 जास्त संचालकांनी सही करून तो ठराव मंजूर केला पाहिजे. त्या अनुषंगाने 11 मार्च रोजी त्यावरती सभा ठेवण्यात आली. अविश्वास ठराव मंजूर होईपर्यंत ते या पदावरती राहू शकतात. पूर्वी जर त्यांचे निर्णय झाले असतील, पूर्वीची जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यावरती ते कामकाज करू शकतात. पॉलिसी डिसिजन कुठला नाही घेतला पाहिजे. तशी आमच्याकडे तक्रार पण माझ्याकडे DDR म्हणून त्यांनी तक्रारी दिलेली आहे की अविश्वास ठराव सादर केल्यानंतर, प्रस्ताव सादर केल्यानंतर हे नवीन निर्णय घेऊ शकतात. त्या अनुषंगाने आम्ही बाजार समिती सभापती जे आता सध्या जे आहेत श्री पिंगळे यांना सूचित केलेलं आहे लेखी पत्राद्वारे की आपण कोणताही पॉलिसी डिसिजन किंवा नवीन निर्णय घेऊ नका. एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटातील कथानकाला शोभेल अशा प्रकारचा हाय व्होल्टेज ड्रामा आज नाशिकमध्ये बाजार समिती सभापती पदावरून पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच वेळी दाखल झालेला शेकडो वाहनांमधून आलेला संचालकांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा, त्याला पोलिसांचा आणि खासगी बाउन्सर्सचा असलेला मोठा बंदोबस्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्तानं आलेलं छावणीचं स्वरूप पाहायला मिळालं. दरम्यान या बाजार समितीवरून आता महायुतीतीलच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात नवा संघर्ष निर्माण झालेला आहे. या संघर्षाचा शेवट काय होतो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.